जे रायगडावरून जर आले तर आऊसाहेबांच्या घरामध्ये कुठल्याही गप्पा गोष्टी सांगायच्यात नाही. सांगणार कुठे? या तक्क्याच्या विहिरीवरती इथेच बसून आऊसाहेबांचे सेवक त्यांच्या संगाती बसून इथे न्यायनिवाडा इथे बसून करायचे. हेच बसण्याचं राजांचं ठिकाण. ह्या तक्क्याची विहीर ह्याला म्हणतात. ह्या तक्क्याच्या विहिरीचं पाणी फक्त आऊसाहेबांना पिण्यासाठी आणि राजांना पिण्यासाठी. हे पाणी डोंगरातून ह्याला पाझर आहे. पण ह्या विहिरीचं मोठं विशेष आहे. विशेष काय आहे? ह्या विहिरीचं महत्त्व असं आहे, पूर्वी विहीर ही संपूर्ण पॅक होती, आता ओपन दिसते. त्याचं कारण काय? मगाशी सांगितलं, जालपोळ झाल्याच्या नंतर हे आतमध्ये अशी सगळी लाकडं होती, लाकडांच्या वरती दगडांची लेवल होती, पण लाकडं झालेली आता ओपन आहे. आता पाणी आपल्याला दिसते कसं? गडूळ पाणी दिसते. त्याचं कारण का? ओपन असल्यामुळे हवेने सगळा केर कचरा आतमध्ये पडतो, त्याच्यामुळे पाणी हे गडूळ आहे. तर हे पिण्याचंच पाणी डोंगरातून पाणी येतं. हे आऊसाहेबांना त्यांच्या सेवकांना पाणी. मग राजे कधी जर ह्या आऊसाहेबांच्या राजवाड्यामध्ये आले तर चालत यायचं नाही, घोड्यावरून यायचे. मग घोड्यावरून आल्याच्या नंतर राजांचे भयंकर घाम फुटायचा त्यांना, कपडे वले, अंग वले. आपण सकाळी पहाटे पहाटे उठतो ना, वॉकिंगला जातो, आपल्याला घाम येतो. आपण पुनरूप घरी आल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये सुविधा आहे, फॅन लावला की आपला घाम निघून जातो. मग राजे घोड्यावरून आले तर राजांचे कपडे वले आणि घामाने एकदम घामाघूम झाले. मग ह्या ठिकाणी बसल्याच्या नंतर राजांचा घाम कसा जाईल? विहीर संपूर्ण पॅक, कुठेही लिकेज नाही. ही येशी आहे साहेब, ही येशी आहे. त्याचं कारण काय? विहीर पॅक, पाण्याच्या गार वापा ह्याच्यात, पाण्याच्याच वापा. मग राजे इथे खेटून बसणार, आऊसाहेब तिथे बसणार. मग वाप्याने राजांचं अंग एकदम कोरडं झाले, कपडेही कोरडे झाले. मग पाण्याचे हांडे असे लाईनीत इथपर्यंत. या ठिकाणी भव्य असं मोठं पोतं, कसलं? वेगवेगळ्या फळांचं. मग राजे काय करणार? कोरडं अंग झाल्याच्या नंतर आऊसाहेबांचं तोंड तिकडे, राजांचं तिकडे, मग इकडे फिरवणार. सगळे सेवक इथे खाली बसणार. मग राजे लाईनीत एक एक कुटुंबांना उभे करणार आणि मग गप्पा गोष्टी ह्या संपूर्ण राजवाड्याची त्यांची सांगणार. न्यायनिवाडा इथेच होणार. आणि मग प्रत्येकांच्या हातामध्ये वेगवेगळी फळं देणार. काही पूर्वीच्या आमच्या महिला, मी इथला स्थायिक आहे, ह्या महिला राजे आल्याच्या नंतर दर्शन घ्यायला यायच्या, पाण्यावरती यायचे. त्यांना सुद्धा पूर्वीचं खाद्य वेगळे राजे आणायचे, चणे, गूळ, शेंगदाणे, खोबरं हे त्यांना आणायचे. तर ही तक्क्याची विहीर हे राजांची बसायचं ठिकाण. ती